जय शिवराय मित्रांनो, ॲडव्हेंचर डॉक्टर भय या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। अहिल्या शिवप्रेमी ट्रेकिंग ग्रुप नगर यांच्यासोबत आपण आज कळसवई या महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखराच्या ट्रेकला आलो आहोत। याची सुरुवात आपण केली आहे बारी गावातील जहागीरवाडी या वाडीवरनं। आता सकाळचे 6 वाजता आहे। जहागीरवाडी या गावातून ट्रेकला सुरुवात केल्यावर 5 मिनिटात हा पाण्याचा प्रवाह आडवा येतो। तो पार करताना हा ट्रेक किती चॅलेंजिंग असणार आहे याची कल्पना येते। हा प्रवाह पार करताना शक्यतो गावातील माहितीगार आपल्यासोबत असावा। पाण्यातून पुढे जाताना एकमेकांचे हात पकडून ह्युमन चेन करावी, म्हणजेच जरी पाणी जोरात असले तरी कोणी त्यात वाहून जाणार नाही। सुमारे 30 मिनिटांच्या चढाईनंतर वाटेत आपल्याला ही कमान लागते, त्यावरून आपण बरोबर चाललो आहोत याचा अंदाज येतो। हा आहे आमचा अहिल्या शिवप्रेमी ट्रेकिंग ग्रुप। नगरून आम्ही रात्री 11लाच निघालो होतो। पहाटे इथे पोहोचल्यानंतर थोडा आराम करून आम्ही 5ला ट्रेकला सुरुवात केली। ट्रेक दरम्यान आपल्याला अशी सुंदर फुले हमखास पाहायला मिळतात। आजच्या या ट्रेकमध्ये पहिल्यांदाच ट्रेक करणाऱ्यांची संख्या जास्त होती, त्यामुळे त्यांचा उत्साह जबरदस्त होता। वाटेत 2 ठिकाणी अशा पायऱ्या तर 4 ठिकाणी लोखंडी शिड्या आपल्याला चढून जाव्या लागतात। पूर्वी या शिड्यांच्या जागी लोखंडी साखळदंड होते। त्या काळी हा कळसुबाई ट्रेक खूप चॅलेंजिंग होता, परंतु या शिड्यांमुळे तो खूपच सोपा झाला आहे। त्याचा फायदा असा झाला की येथील दुर्घटना कमी होऊन सर्वसामान्य लोकही कळसुबाईच्या दर्शनाला जाऊ लागले। या शिड्या चढून जाणं मात्र वाटतं तितकं सोपं नाही। बऱ्याच ठिकाणी आपण हात धरतो ते बार तुटलेले आहेत, काही ठिकाणी गंज लागून ते खराब झालेले आहेत, त्यामुळे हात कापण्याचे चान्सेस जास्त असतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली पायऱ्या म्हणून लोखंडी अँगलचा वापर केलेला आहे, त्यामुळे पाय टाकताना खूप जपून त्या अँगलचा वापर करावा लागतो। जरी आपला पाय मागे पुढे पडला तरी घसरून इजा होऊ शकते। तसंच सुट्टीच्या दिवशी जेव्हा ट्रेकला गर्दी असते त्यावेळी येथे हमखास ट्रॅफिक जाम होऊन बराच वेळ ताटकळत थांबावं लागतं। ही दरी पाहून आपल्याला सांदनदरीची नक्की आठवण येते।
संपूर्ण ट्रेक दरम्यान एवढाच एक पिण्याच्या पाण्याचा स्रोत आहे. या विहिरीला वर्षभर पाणी असतं. फक्त एवढंच की उन्हाळ्यात याची पातळी कमी झालेली असते. या तरुण मावळ्याने आपलं स्किल दाखवून सर्वांचं हृदय जिंकून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही आपले मावळे असेच शत्रूशी लढत असतील, ते दृश्य अगदी माझ्या डोळ्यासमोर आलं. ही सर्वात शेवटची शिडी आहे. ती पार करून कधी एकदा शिखर गाठतोय असं सर्वांना वाटतं. वरती शिखरावर पोहोचताच जोरदार वारा आपलं जंगी स्वागत करतो. या वाऱ्यामध्ये एका जागेवर उभे राहणंही मुश्किल असते. त्यामुळे दरीजवळ शक्यतो कोणी उभे राहू नये. पाऊस, धुकं आणि जोरदार वारा यामुळे आमची गँग अगदी गारठून गेली होती. खूपच बेकार वारं, आता उभे राहता येत नाहीये. आपण आहोत सध्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसोली शिखर. एवढा जोरात पाऊस, धुकं, वारं, हालत बेकार झाली. मला साधा मोबाईल धरता येत नाही. आत मंदिरामध्ये एक माकड अगदी निश्चित पडलं होतं. त्याचं खपाटीला गेलेलं पोट पाहून नक्कीच ते उपाशी असणार याचा अंदाज आला. मग आमच्यातील एकाने सोबत आणलेले डाळिंब त्याला खाण्यासाठी दिले. ते खाऊन बिचाराच्या जीवात जीव आला. महाराज गणपती गणपती भूपती अश्वपती प्रजापती छत्रपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्र शास्त्र पारंगत अखंड लक्ष्मी अलंकृत राजनीती धुरंधर कुलवादी भूषण प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सावंतस गो ब्राह्मण प्रजापती पालक राजमान्य राजश्री सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज यशवंत गुणवंत श्रीमंत श्री सह्याद्रीनाथ गावा कैवारी शांत राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ महासाहेब श्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा शिखर उतरताना वाऱ्यामुळे चांगलीच तारांबळ उडत होती. पण एकमेकांना मदत करून सर्वच जण अगदी सुखरूप खाली आलो. मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. असेच भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.